नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. रामनवमी निमित्त काही विशेष वाचन करावं असं मनात आलं आणि आठवला एक 2-3 वर्षांपूर्वी वाचलेला लेख. त्या लेखाच्या लेखिका होत्या विनीता तेलंग. अर्थातच आपण सगळ्यांनी यांचं नाव ऐकलं असणार, कारण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीवर विनीता तेलंग यांनी संगीत आनंदमठ हे नाटक लिहिलंय आणि रसिकांचा तर भरभरून प्रतिसाद मिळतोच आहे, पण अनेक पुरस्कार ह्या नाटकाला मिळालेले आहेत. याखेरीज त्यांचं कृष्णामाई, भवानी मंदिर, सरस्वतीची पालखी ही नाटकं प्रकाशित झालेली आहेत आणि पुण्यश्लोक, द्रौपदी, सूर्यकन्या, सावित्री, रसमयी लता, कोवळे वज्र, पश्चिम महाराष्ट्रातील संस्थानांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विनीता तेलंग ह्या स्वतः एक उत्तम आणि तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना 2022चा देवर्षी नारद पुरस्कार मिळालेला आहे आणि सध्या त्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सिनेटच्या राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. हा लेख वाचण्यासाठी विनीता तेलंग यांनी अगदी सहर्ष अनुमती दिली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्याला विनीता तेलंग यांचं आणखीन लेखन वाचायचं असेल तर त्यांचा ब्लॉग आहे, त्याचं नाव आहे विनीता वसंत. आपण अवश्य या ब्लॉगवर जाऊन त्यांचं इतर लेखनही वाचा. तर ऐकूया लेख. लेखाचं नाव आहे श्रीराम जन्म. अयोध्या. रघुवंशाच्या राजांनी परिश्रमाने वसवलेली, फुलवलेली, अतिशय संपन्न, समाधानी, अपराजित नगरी. शरयू तीरावरच्या कोशल साम्राज्याची राजधानी असलेली सुरचित, सुरम्य, सुसंस्कृत नगरी. शरयूच्या जळावर तृप्तीचा तवंग होता. तिच्या जळात आनंदाची सहस्र कमळं सदैव डोलत. अयोध्येत ना कसला भेद, न कुठले द्वैत. समृद्धी आणि समाधान, शौर्य आणि क्षमा, पराक्रम आणि औदार्य, सौंदर्य आणि आरोग्य यांचं अद्वैत आणि अगदी तसंच अद्वैत राजा आणि प्रजेचं. त्यामुळेच तर राजाच्या मनातलं निपुत्रिक असण्याचं शल्य साऱ्या जनतेला बोचत होतं. राणीच्या मनातल्या उदासीन्याचं सावट नगरीच्या आसमंतावर पसरून राहिलं होतं. हे झालं पृथ्वीवर. तिकडे देवलोकावरही सावट होतं वेगळ्याच चिंतेचं. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महाबलाढ्य राक्षसराज रावण प्रचंड मातला होता. देव, दानव, असुर, गंधर्व यांच्यापासून त्याला अभय होतं. ब्रह्मदेवांसह समस्त देवांनी श्री विष्णूंना साकडं घातलं. मानव अवतार घेऊन रावणाचा विनाश हाच एकमेव उपाय यावर एकमत झालं आणि अयोध्यापती दशरथ राजा पुत्रप्राप्तीच्या हेतूने यज्ञ करत आहे. त्या यज्ञाचं फळ म्हणून भगवान श्री विष्णू त्याच्या वंशात जन्म घेतील हेही निश्चित झालं. आणि मग एकाच वेळी स्वर्ग व पृथ्वी दोन्ही ठिकाणी आकारास येऊ लागली एक महायोजना. श्री विष्णूंच्या अवताराला सहाय्यक होण्यासाठी विविध देवता आपले अंशावतार सिद्ध करू लागल्या. इकडे राजा दशरथाला पुत्र आणि अयोध्येला समर्थ वारस मिळावा याकरता सर्व ऋषीगण, वैद्यराज, ब्रह्मवेत्ते सारे मिळून विचार विनिमय करू लागले आणि उपाय ठरला. प्रथम अश्वमेध यज्ञाद्वारे राजाचं सामर्थ्य सिद्ध करून अनुकूलता निर्माण करणे आणि त्या पाठोपाठ पुत्र कामेष्टी यज्ञ, अर्थातच शास्त्रशुद्ध पद्धतीने परिपूर्ण चिकित्सा, देह, मन, आत्मा आणि ग्रहांची शुद्धी, पुष्टी करून त्यांच्या शक्तीला विशिष्ट ध्येयाकडे केंद्रित करणं. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या सहाय्याला होते आयुर्वेद चिकित्सा पारंगत कश्यप, ऋष्यशृंग हे ऋषी. सूक्ष्मगामी औषधी धूम्र ज्यातून निर्माण होणार होता त्या यज्ञात राजांनी आहुती द्यायची होती ती भौतिक इच्छा, वासना, अपूर्णता यांची. त्याकरता यज्ञापूर्वी संकल्प घ्यायचा होता तो संयम, ब्रह्मचर्य, पावित्र्य आणि धर्माचरण यांचा.
योजना समजून घेताच राजा उत्साहित झाला आणि ही शुभ वार्ता सांगायला सर्वप्रथम महाराणी कौसल्याच्या महाली धावतच गेला. अस्ताला गेलेल्या सूर्याकडे नजर लावून गवाक्षाच्या कडेला टेकून कौसल्या उभी होती. सौम्य, सात्विक, सोशिक, वयाने पक्व झालेलं सौंदर्य, सुबत्ता आणि स्थैर्य यांनी जरा सैलावलेलं शरीर, खोलवर असलेल्या शल्याच्या वेदनेनी काठोकाठ भरलेले करुण अथांग डोळे. राजाच्या मुद्रेवरचा उत्साह पाहून ते डोळे आधी साश्चर्य हसले आणि राजाचा संकल्प ऐकून सानंद पाणावले. दोघांनी हातात हात घेऊन मनोमन संकल्प केला आणि या प्रयत्नाला यश येवो अशी प्रार्थनाही केली. तिथून पुढच्या काळाला तर पंखच फुटले. राजावर आणि यांचा शास्त्रशुद्ध आहार विहार, औषधी सेवन, अनुष्ठान यात ते दंग झाले. अश्वमेधाचा संदेश घेऊन निघालेला अश्व संपूर्ण यश घेऊनच परतला. आता यज्ञ, त्याची सिद्धता तरी किती. असंख्य शिल्पी, कारागीर, सेवक, यज्ञकर्मी, ब्राह्मण, ज्योतिषी, शास्त्रवेत्ता, बहुश्रुती, गायक, नर्तक सारेच सिद्धतेला लागले. यज्ञ रचना ठरली भव्य प्रांगणात. उत्तम प्रकारे केलेल्या रेखीव सुवर्ण इष्टिकांनी यज्ञवेदी सिद्ध झाली. त्यात अग्नी प्रज्वलित झाल्यावर खाली पाहत उड्डाण करणाऱ्या गरुडाची आकृती भासमान होत होती. वेद पारंगत ऋषींचे पौरोहित्य, मधुर सामगायन, शुद्ध मंत्रोच्चार, विविध देवतांचे आवाहन, त्यांचे हवीरभाग याने वातावरण भारून गेलं. प्रत्यक्ष यज्ञाकरता राजे, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र सर्वांना त्यांचे मित्र, नातलग, स्नेही यांच्यासह आमंत्रण होतं. त्यांच्यासह तापस, श्रमण, वृद्ध, रुग्ण, स्त्रिया, बालक सर्वांना भोजन, वस्त्रे, आभूषणे दिली जात होती. अगणित दाने केली गेली. सर्वत्र तृप्तीचा दरवळ पसरला आणि राजाला आशीर्वाद मिळाला 4 अपर सद्गुणी पुत्रप्राप्तीचा. आता उत्सुकता होती पुत्रकामेष्टी यज्ञाची. अत्यंत विधिपूर्वक होणाऱ्या या शास्त्रशुद्ध यज्ञाचे लक्ष्य सुदृढ सुलक्षणी संततीची प्राप्ती हे होतच. पण राजर्षी वसिष्ठ यांनी देवसंकल्पाची स्पष्ट कल्पना देत राजा व राणी यांची मनोभूमी देखील सिद्ध करवून घेतली होती. आता ते केवळ पुत्रप्राप्ती करता यज्ञ करणार नव्हते, तर समाजाच्या कल्याणाच्या एका दिव्य संकल्पाचे वहन करीत होते. या विचाराने अधिकच दृढ होऊन मोठ्या उत्साहाने मनपूर्वकतेने यज्ञ पार पडला. तृप्त मनाने, समाधानाने अंतिम हवीरभाग सुरू झाले. मंत्रोच्चार आणि घृताच्या धारा, समिधा यांनी तृप्त होऊन साक्षात अग्निदेव त्या यज्ञातून प्रगट झाले. विशाल, प्रकाशमान, शुभलक्षणी असा तो महापुरुष हातात सुवर्णस्थाली घेऊन आला. त्यात होते दिव्य, सिद्ध, ओजस्वी असे पायस. ही क्षीर राण्यांना दे असं सांगून अग्निदेव अंतर्धान पावले. आनंदलेला राजा दशरथ ती खीर घेऊन आला. सर्वप्रथम महाराणी कौसल्याला तिचा वाटा मिळाला. अन्य दोघींनीही तो प्रसाद सेवन केला. अश्वमेधाने जागं झालेलं राजाचं पौरुष, पूर्वकर्मे आणि यज्ञकर्म यांनी झालेली अंतर्बाह्य शुद्धी, विशाल ध्येय समोर ठेवून केलेला दृढ संकल्प, परमशक्तीवरची श्रद्धा, ऋषींचे आशीर्वाद, जनमानसाचे प्रेम आणि देवलोकाची योजना, इतक्या साऱ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याचं फळ मिळणार होतच. अयोध्येच्या राणीला मातृत्वाची चाहूल लागली. कौसल्या आनंदाने वेडावून गेली. गर्भ स्थापित झाल्याची लक्षणं राण्यांमध्ये दिसू लागताच सारी सृष्टी नवचैतन्याने भरून गेली. अयोध्येत अलौकिक आमोद व शांती जाणवू लागली. राण्यांचं मनोरथ आनंदाने पुरवलं जाऊ लागलं. दिवस, मास, ऋतू भराभर सरत होते. राण्यांना अनेक शुभ शकून होत, शुभ स्वप्ने दिसत. कधी कमळांनी दाटलेली पुष्करणी दिसे, कधी विष्णूच्या वामन अवतारातल्या बटुमूर्ती दिसत. कौसल्याला पडणारी स्वप्न अधिकच अद्भुत होती. तिला कधी त्या यज्ञीय आकृतीसारखा सुवर्णपंखी गरुड तिला वाहून नेताना दिसे, तर कधी 7 ऋषी तिची सेवा करताना दिसत.
साक्षात विष्णू पत्नी लक्ष्मी तिचं कोड पुरवताना दिसली तेव्हा कौसल्यचं मन भारावलंच. वारंवार शंख चक्र गदा खड्गधारी चतुर्भुज मूर्ती दिसू लागली तेव्हा दशरथाला अपार हर्ष झाला. राणी तर त्या रूपाच्या ध्यानातच इतकी मग्न झाली की अन्य कोणता विचार मनाला स्पर्शू शकेना. वर्षाकाळ संपला, शीतकाळ येऊन गेला. कौसल्येला आता गर्भाचा भार आणि उत्सुकता याचा ताण सोसवेना. माघ सरत आला. निसर्गात वसंताची चाहूल लागली. शुष्क फांद्यांवर अंकुर डोकावू लागले. तऱ्हेतऱ्हेच्या वृक्षांच्या मोहराचा मिश्र दरवळ, कोकिळ पक्ष्यांचे कूजन याने दिवस चैतन्यमय झाले. फाल्गुन अर्धा उलटला. आता दिवस रात्रीचे सारे प्रहर अनुभवी धात्री सोबत राहू लागली. आत्ममग्न कौसल्याच्या मुद्रेवरचे तेज दिवसागणिक वृद्धिंगत होत होते. दशरथाचे राजगृह सजग सिद्ध झाले. आता केवळ प्रतीक्षा. 9 मास भरले. सुईणी, वृद्धा, ऋषीगण, वैद्य सारे निश्चिंत झाले. आता कधीही प्रसूती होवो, आता सारा काळ अनुकूलच. आता सारेच अधीर. दशरथ राजा पुत्रसुख अनुभवण्यास उत्सुक. प्रजा आणि देवलोकाची उत्कंठाही शिगेस पोचलेली. चैत्र महिना. वाटिकांमधल्या वृक्षांनी पोपटी, ताम्र असे नवपल्लव धारण केले. वातावरण हळूहळू उष्ण होऊ लागले. चैत्राचा 1 सप्ताह सरला. अष्टमीचा दिवस. कौसल्या राणीच्या मुखावरची आभा आणि तिची ती सुभग तंद्रा. अष्टमीच्या चंद्राशी स्पर्धा करणारं तिचं तेजाळ मुखबिंब पाहत चंद्रही त्या रात्री गवाक्षात जरा अधिक रेंगाळला. पहाटे वाहणारे वारे जपून वाहू लागले, मंद निश्वास टाकल्यासारखे. सूर्य उगवायच्या आधीच फुलांना उमलण्याची घाई झाली. आपल्या पर्णांची सळसळ रोखून वृक्ष अगदी स्तब्ध उभे राहिले. कुठल्याही क्षणी ती मंगल वार्ता येईल. नवमी तिथी उजाडली. सकाळपासून कौसल्येला प्रसव वेदना जाणवू लागल्या. अंतःपुरात सुईणी सिद्ध झाल्या. कक्षाबाहेर अस्वस्थ राजा, सोबतीला अमात्य आणि स्वतः राजर्षी वसिष्ठ उपस्थित झाले. वैद्यराज राजज्योतिषासह आतल्या कक्षातच पडद्याच्या बाहेर थांबून होते. कौसल्या राणी मनोमन स्वप्नात दिसणाऱ्या चतुर्भुज मूर्तीचं ध्यान करीत होती. आता तिला ओढ लागली होती नवमास उदरात वाढलेला दिव्य शिशु प्रत्यक्ष पाहण्याची. कौसल्याचा अस्फुट चित्कार ऐकून सुईणी धावल्या. कक्षातल्या दिव्यांच्या वाती सरसर मोठ्या केल्या गेल्या. उष्ण जल, सिद्ध औषधी, सूत्रधागे, शस्त्रे, तलम वस्त्रे सारं सिद्ध होतच. आणि बरोबर सूर्य माथ्यावर असताना तो क्षण आला. आकाशाच्या निळ्या पटातून, प्रभातीच्या गुलाबी आभेतून कोवळे तेजस्वी सूर्यबिंब प्रकट व्हावे तितक्या सहजतेने कौसल्याच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रगट झाला. त्या भाग्य निधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, पुत्र पुत्र. वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू लागले. चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र, कर्क लग्न, माध्यान्ह काल, एकामागून एक ग्रहांची स्थिती ते पाहत होते. सूर्य, मंगळ, शनी, गुरु, शुक्र सारे आपापल्या उच्चस्थानी विराजमान होते. अपूर्व स्थिती. दैवयोग ही तर देवकुंडली. धावतच ते राजाकडे निघाले. धात्रीच्या अवघ्या देहात सूक्ष्म कंप भरला होता. त्या सुकुमाराचे आधी अपमार्जन करावे की आधी त्याचे मुख कौसल्याला दाखवावे हे तिला सुचेना. कक्षातले दीप मंद झाले की आपल्या हातातल्या या शिशुरत्नाच्या तेजाने आपले नेत्र दीपत आहेत हेही तिला उमगेना. स्वच्छता संस्कार करून मऊ वस्त्रात गुंडाळून ती तो तेज पुतळा कौसल्याच्या कुशीत ठेवू गेली. तो राणी मंचावर उठून बसलेली, हात जोडलेले, डोळ्यातून अश्रूची माळ. तिला तिच्या समोर एका दिव्य प्रकाशाच्या झोतात प्रत्यक्ष श्री विष्णू आपल्या चतुर्भुज शस्त्र सज्ज रूपात उभे दिसत होते. पुन्हा पुन्हा ती विनवत होती, प्रभू आपल्या या रूपाचं वर्णन तरी कसं करू? ह्या भाग्याकरता तुम्हाला अर्पण तरी काय करू? नवमास या उदरात राहिलात, माझी कूस धन्य झाली, जीवन सार्थ झाले.
आता तरी बालरूप धारण करा आणि मला स्तन्य अर्पण करण्याचं भाग्य द्या. त्या क्षणी दुंदुभेसारखा कणखर पण अतिमधुर रुदनाचा स्वर तिच्या कानावर पडला आणि ती भानावर आली. हळूच तिने डोळे उघडले आणि आवेगाने हात पुढे केले. आनंदाने विभोर झालेल्या धात्रीने अलगद ते पुत्रधन मातेच्या स्वाधीन केले आणि ती बाजूला गेली. कौसल्या साश्रू नयनांनी ते मोहक बालरूप निरखत होती. लाल बुंद तेजस्वी कांती, पण सूर्याची दाहकता नाही तर चंद्राची सौम्यता. पक्व झालेले दाडिम फुटून आतला रक्तिमा दिसावा तसे लाल चुटुकोट, उमलू पाहणाऱ्या कमळ कलिकांसारखे अर्धोन्मिलित नेत्र. तिला पाहत राहावं असं वाटत होतं, पण आता तिला बाकी सगळ्याचा विसर पडला होता. तिच्या शरीराचा अणुरेणू त्याला छातीशी धरायला उत्सुक होता. अधीर झालेल्या दुग्धाला त्या श्रीमुखात जाण्याची घाई झाली होती. उत्कट आवेगाने तिने आपल्या नवजाताला कवटाळलं आणि एका अपूर्व तंद्रीत ती हरवून गेली. इकडे बाळाचा स्वर बाहेर पोचला. अधीर झालेला राजा कक्षात धाव घेणार. तोच पुत्र पुत्र अशा आरोळ्या देत दासी बाहेर धावल्या. क्षणार्धात ही आनंद वार्ता राजभवनात आणि बाहेरही पोचली आणि सर्वत्र एकच आनंद कल्लोळ उसळला. स्वर्ग लोकात या वार्तेची आतुरतेने वाट पाहणारे समस्त देवगण निर्धास्त झाले. त्यांनी आनंदाने वाद्यांचा इतका गजर केला की त्याचे स्वर आणि त्यांनी आनंदाने उधळलेली पुष्प थेट पृथ्वीपर्यंत पोहोचली. राणीला हलकेच हाक मारून तिच्या अनुज्ञेनंतर वैद्यराज कक्षात आले. रीतीप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य करायला आरंभ केला. हलक्या हातांनी मऊ वस्त्राची गाठ सोडवली आणि शिशूला मोकळं केलं. हातपाय नाचवत ते विश्व चैतन्य पूर्ण नेत्र उघडून त्यांच्याकडे पाहू लागलं. वैद्यराजांचे हात सवयीची कामं करत होते, पण चित्त त्या दिव्य दर्शनाने उचंबळून आलं होतं. सर्व अवयव सुस्थित, प्रमाणबद्ध. तेजपुंज श्यामल कांती, रेखीवचर्या, कमलनेत्र, आजानुबाहू, हातापायांच्या तळव्यावर शुभचक्र, दिव्य लक्षणांनी युक्त, सर्व लोक वंदित साक्षात जगदीश्वर. धन्योहम धन्योहम असं म्हणत त्या बालमूर्तीला पुन्हा पुन्हा वंदन करत ते बाहेर गेले. कौसल्यने आता कुठे तिच्या आत्मजाला निरखून पाहिलं. तिच्या नयन संपुटात ते गोजीरवाण रूप मावेना. आषाढातल्या कृष्ण मेघासारखी सावळी कांती, उत्फुल्ल निळ्या कमळांसारखे डोळे, त्याला नाजूक आरक्त कडा, मुखमंडलाला शोभायमान करणारे दाट कुरळे जावळ, विशाल कपाळावरून उतरणारी रेखीव नासिका, रसरशीत लाल बुंद कोमल जीवणी, निग्रह दर्शवणारी हनू, लांब सडक पुष्ट हातपाय, लाल बुंद कमळाच्या पाकळीसारखे तळवे आणि सोनचाफ्याच्या कळीस रत्न जडवावीत तशी लांब सडक बोट, चंदन कस्तुरी पारिजातापेक्षाही अधिक मोहवणारा दिव्य अंगगंध. कौसल्याला आपली दृष्टी त्याच्यावरून काढावीशी वाटत नव्हती. प्रसूतीचे श्रम, निद्रा, भूक काही जाणवत नव्हतं. महाराणी असूनही आत्तापर्यंत असं संपूर्ण निखळ सुख तिच्या वाट्याला आलं नव्हतं. आयुष्यातल्या साऱ्या वंचना, अपूर्णता याचा परिहार करणारं भाग्य तिच्या ओटीत आलं होतं. अखिल विश्वात एकमेव अशा भाग्याची ती धनी झाली होती. विश्वमाता, देवमाता झाली होती. राजगृहाने ही आनंद वार्ता वाद्यांच्या गजरात जाहीर केली होती. तो कल्लोळ ऐकताच राजाच्या गोशाळेतील गोमातांना पान्हा फुटला. गोक्षीराच्या धारा भूमीवरून वाहू लागल्या. वृक्ष आनंदाने डोलू लागले. फुले अधिकच टवटवीत झाली आणि अधिकच उत्कटपणे रंग गंध उधळू लागली. राजगृहाबाहेर नागरिकांनी अलोट गर्दी केली. लोक आनंदाने विभोर होऊन राजपथावर येऊन वाद्यांच्या गजरात नृत्य करत होते. एकमेकांना आलिंगन देत होते, गात होते. स्वयंस्फूर्तीने वास्तू, पथ, नगर शृंगारत होते. आनंदाने उधळलेली फुलं संपली म्हणून लोक आपल्या संग्रहातील मोत्ये, रत्ने, माणके, आभूषणे उधळू लागले. या आनंदापुढे त्यांना अन्य कशाचं मोल नव्हतं जणू.
हा आनंदाचा भार सहन न होऊन पृथ्वीही आंदोळू लागली. राजवैद्य राजज्योतिषी यांच्याकडून वृत्त ऐकून राजा दशरथ कौसल्याच्या कक्षात आला. रत्नमंचकावर तृप्तपणे विसावलेली महाराणी कौसल्या, तिच्या कुशीत निजलेलं ते सुखनिधान, त्याला देवपित्याचं महाभाग्य देणारा तो देवांश. राजा आला. त्यांनी जगतपालकाचं ते बालरूप आपल्या बळकट हातात घेतलं आणि तो उद्गारला, हे चिद्घना घनश्यामा आनंदधामा विश्वविश्रामा प्रणाम. हे जगदीश्वर, हे पूर्णकाम, हे तर माझे भाग्य, माझ्या प्राणांचा प्राण, माझा ध्यास, माझा श्वास, हे समूर्त ब्रह्मज्ञान, सुनीळ दीप्तिमान जीवाचे सुखनिधान. हा नेत्रासाराम, हा रूपाने अभिराम, हा तर राम, श्रीराम, राम राम राम.